गाव विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे। सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 4 उमेदवार आहेत। आपण पाहू शकतात की आज उद्या मतदान असल्या कारणामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनामध्ये मतपत्रिका आणि मतपेटीचे वाटप करण्यात येत आहे। या ठिकाणी जे मतदान केंद्र आहेत 7 मतदान केंद्र, या ठिकाणी येथील कर्मचारी आणि केंद्र प्रमुख यांना या ठिकाणी मतपेटी आणि मतपत्रिका वाटप केले जात आहे। मतपेटी आणि मतपत्रिका वाटण्यापूर्वी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यांना मतपत्रिका आणि मतदारांना मतदान पत्रिका कशी द्यावी या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी बघत आहात की या ठिकाणी जे कर्मचारी आहे आपल्याला दिलेले साहित्य पूर्णपणे चेक करून घेत आहे। या मतपत्रिका सोबत मतपेटी आहे, शाई आहे, तसंच जी मतदार आहेत त्यांची नावाची लिस्ट देखील आहेत। या ठिकाणी काटेकोरपणे प्रत्येक कागद, प्रत्येक वस्तू, प्रत्येक ठिकाण त्यांना दिलेले जात आहे। दरम्यान या यादीच्या माध्यमातून जे मतदार आहेत ते उद्या सकाळी 8 ते 4 पर्यंत या ठिकाणी मतदान करणार आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या अल्पबचत भवनामध्ये जिल्हाभरात असलेल्या 7 प्रमुख मतदान केंद्रामध्ये या ठिकाणी हे मतदान होणार आहे। दरम्यान महायुतीच्या माध्यमातून नंदकुमार महाजन यांना उमेदवारी दिलेली आहेत। तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद आबा तायडे यांना देखील उमेदवारी मिळाली आहे। दरम्यान पक्षाचे बंडखोर नगरसेविका रेश्मा काळे यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। दरम्यान त्यांच्या विरोधात आता अपक्ष उमेदवार हे अनिल चौधरी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे। सध्या आपण जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, आज जिल्हाभरात 7 मतदान केंद्रामध्ये मतदान होत आहेत, मतदानाचं नियोजन कसं केलेलं आहे? आपण सर्व आपल्या पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या सर्व पोलिंग पार्टीज आता मतदानाचं साहित्य इथून घेत आहेत। हे डिस्पॅच सेंटर आहे आणि उद्या 7 ठिकाणी आपलं मतदान होणार आहे। त्या मतदान केंद्रावरती सर्व सोयीसुविधा ज्या आहेत, बेसिक मिनिमम फॅसिलिटीज आपल्याला जे लागतात त्या सर्व त्यांची सुनिश्चितता करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच आपल्या सर्व पोलिंग पार्टीच्या 3 ट्रेनिंग झालेल्या आहेत। सर्व प्रकारच्या सिच्युएशन्स आणि सर्व प्रकारचं साहित्य कसं हाताळायचं याची इत्थंभूत त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे। सर्व कॅन्डिडेट्स असतील, पॉलिटिकल पार्टीज असतील आणि वोटर्स असतील यांनासुद्धा मतदान कशा प्रकारे करायचं आहे आणि संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे याचं आपण डिटेलमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। सर, या निवडणुकीमध्ये एकूण मतदार किती आहेत आणि या ठिकाणी मतदान केंद्राच्या ठिकाणी किती कर्मचारी अधिकारी यात नियुक्ती केलेली आहे? आपल्याकडे 630 मतदार आहेत, 7 मतदान केंद्र आहेत आणि सगळ्यात जास्त जळगावमध्ये 125 मतदार असणार आहेत आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मतदार असतील। त्यामध्ये उपविभागीय स्तरावरचीही असल्यामुळे त्याच्यामुळे तिथले असलेले जे नगरपरिषदा असतील, नगरपंचायती असतील यांचे मतदार हे त्या ठिकाणी मतदान करणार आहेत। सर, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक केंद्रामध्ये CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहेत का आपण त्यामध्ये? येस। तर अशा पद्धतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हाभरात केलेल्या नियोजनासंदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आज या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी या मतपत्रिका आणि मतपेटी घेऊन आपापल्या मतदान केंद्रात जाणार आहेत। उद्या उमेदवारी सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। दरम्यान आगामी 22 तारखेला याचा निकाल लागणार असून नेमकं या विधान परिषद निवडणुकीमध्ये कोण विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। महालाईव्ह न्यूज, जितेंद्र कोतवाल, जळगाव।